विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी बहुतेक विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ही 14 मार्च रोजी आहे. काहींची लगेच 15-16 मार्चला सुद्धा आहे. परंतु तुम्ही लक्ष द्या की परीक्षा कधीही असू द्या, तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगतोय त्या 90 मिनिटांच्या त्या खूप महत्वाच्या आहेत. कारण जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर तुमचा पेपर कव्हर होणार नाही. तुमच्या मनात जे वेगवेगळे विचार येतात, ते एमपीएससी असेल, यूपीएससी असेल किंवा पोलीस भरती असेल, कुठल्याही पेपर देताना विद्यार्थ्याच्या मनात वेगवेगळे विचार येतात आणि त्यामुळे विद्यार्थ्याचा जो अभ्यास आहे त्याच्यापेक्षा कमी गुण मिळतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ही गोष्ट मला खूप लवकर कळाली होती. कदाचित त्याच्यामुळे मला एमपीएससी मध्ये फायदा झाला होता की अजिबात गडबडायचं नाही. पहिला अटेम्प्ट असू द्या नाहीतर शेवटचा अटेम्प्ट असू द्या, तुम्ही शांत राहिलं पाहिजे. तुम्ही शांत डोक्यानेच पेपर सोडवला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये तुमचा वेळ न घेता खूप महत्वाच्या गोष्टी पटकन सांगणार आहे. आपल्याकडे आहेत 90 मिनिटं, प्रश्न आहेत 100. म्हणजे सरासरी एका प्रश्नाला आपण असं पकडूया की 50 सेकंद आहेत. पण 50 सेकंद प्रत्येक प्रश्नाला लागत नाही. जे प्रश्न थोडे गणिताचे आहेत, बुद्धिमत्तेचे आहेत, जिथं कॅल्क्युलेशन करावं लागतं, अशा ठिकाणी तुम्हाला अगदी 2-2 मिनिटं सुद्धा वेळ लागतो. परंतु अगदी कधी प्रश्न सोपा असतो की सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत, अतिशय छोटा प्रश्न असतो, त्याला 5 सेकंद सुद्धा खूप होतात अगदी गोल करण्यासहित. कारण प्रश्न बघितलं की तुमच्या हातात उत्तर तयार असते. जे प्रश्न तुम्हाला आठवत नाहीत त्यांना कधी कधी आठवायला वेळ लागतो, म्हणून तो टाइम इकडे तिकडे ऍडजस्ट करायचा असतो. ही गोष्ट तुम्हाला इथं शिकायची असते की 90 मिनिटं आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तुम्ही कितीही अभ्यास करा, तुमचा पेपर मला सोडवायला दिला तरी सुद्धा मला 100 पैकी 100 मार्क मिळणार नाहीत. एक तरी प्रश्न असा असतो की जो सिलेबसच्या बाहेर असतो. आमच्यासाठी, तुमच्यासाठी तर अनेकदा 10-10, 20-20 प्रश्न हे आउट ऑफ सिलेबस असतात. एमपीएससीला सुद्धा आतापर्यंत कोणालाही आउट ऑफ मार्क मिळालेले नाहीत. कितीही अभ्यास करू द्या, कितीही मुलं सोबत बसू द्या, कॉपी केलं तरी त्यांना मार्क 100 पैकी 100 पडू शकत नाहीत. तीच गोष्ट पोलीस भरतीसाठी सुद्धा लागू आहे. आता बघा, जर तुम्ही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघितल्या अनेक वर्षांच्या, तर तुमच्या असं लक्षात येईल की काही काही ठिकाणी पेपर खूपच सोपा असतो. उदाहरणार्थ, मागच्या वर्षी जळगावला अतिशय पेपर सोपा होता, पण त्याचऐवजी तुम्ही सोलापूरचा भंडाऱ्याचा पेपर बघा, प्रचंड पेपर अवघड असतो. तुमच्या वेळी कसा येईल कोणालाही माहिती नाही. तो एसपी आयुक्त मग त्यानं मागच्या वर्षी असा काढला होता, हे असले भंगारचाळे डोक्यातले काढून टाका, आपली परीक्षा आहे, आपल्याला पास व्हायचंय आणि त्यासाठी पेपर सोपाला अवघड आलं तरी सगळ्यांनाच असणार आहे. जो प्रश्न तुम्हाला आलाय की सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत, सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत, असे 7-8 प्रश्न आले की तुम्हाला वाटतं ह्यावेळेस तर मी होणार पोलीस. अरे पण बावळ्या म्हणू शकतो आपण की बाबा, की जर समजा प्रश्न एवढे सोपे आहेत तर ते तुझ्यासोबत इतरांना सुद्धा येत असतात. आणि म्हणून काय करायचं आपल्याला की कितीही प्रश्न सोपा असू द्या किंवा अवघड असू द्या, तो सोडवायचा आहे. एखादा संभाव्यतेचा प्रश्न अवघड असतो, सोडवायला वेळ लागतो. तुम्ही हे समजू नका की मला आलं नाही, शेजाऱ्यांना आलं. अजिबात नाही, कोणालाच येत नाही. सगळे मुलं जवळपास त्याच लेव्हलला हुशार असतात. त्यापैकी काही मुलं खूप जास्त हुशार असतात आणि काही खूप जास्त ढ असतात की फक्त फिजिकल केले, वर्षभर त्यांनी अभ्यास नावाची गोष्टच नाही, नुसतेच पळत सुटलेत. ठीक आहे, ती गोष्ट सोडून द्या, इतरांचा विचार करायचा नाही. पेपर सोपा आला म्हणजे मेरिट वाढणार आहे, पेपर अवघड आला म्हणजे मेरिट आपटणार आहे. सोलापूरचा पेपर आहे, मागच्या वर्षी 60-65 मार्क असले, तुम्ही अगदी काठावर किंवा 1-2 तुम्हाला मार्क जास्त असले फिजिकलला तरी तुमचं सिलेक्शन होणार होतं. परंतु तेच जळगावला जर तुम्हाला 60 मार्क आले, तुमचा शेवटून पहिला नंबर लागतो, शेवटून दुसरा नंबर लागतो, कारण पेपर प्रचंड सोपा होता. त्यामुळे त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की पेपर सोपा आला तरी डोकं शांत ठेवायचंय, अवघड आला तरी डोकं शांत ठेवायचं आहे. नको ते विचार डोक्यात आणायचे नाहीत. नाही तर की घर आठवतं, मित्र आठवतात, भावकी आठवती. अजिबात कुणीही आठवायचं नाही. पेपर तुम्हाला द्यायचा, तुमच्या भावकीला नाही. ठीक आहे. आता बघा, प्रश्न सोडवताना तुमच्याकडे समजा ही प्रश्नपत्रिका आलेली आहे. लक्षात ठेवायचं, कोणतीही प्रश्नपत्रिका तुम्ही ओरिजिनल बघा, एमपीएससी बघा, यूपीएससी बघा, पोलीस भरती बघा किंवा कुठली तलाठी बिलाठी बघा, प्रत्येक प्रश्नपत्रिकेत चुका ह्या असतात. म्हणजे पोलीस लोक पोलीस शब्दाची स्पेलिंगच चुकून ठेवतात. इथं टाकले पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस भरती आणि तिथं पोलीसची स्पेलिंगच त्याला पहिली वेलांटी असती, ल ला. पोलीसला पहिली वेलांटी बंद होऊन खूप दिवस झालेत, नवीन नियमानुसार दुसरी वेलांटी आहे, तरी सुद्धा त्यांनी तिथं चुकवलेलं असतं. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत 2, 3, 4, 5, 7 प्रश्न चुकीचे असतात, जे नंतर रद्द होतात. मागच्या वर्षी सांगलीला हायेस्ट 7 प्रश्न चुकीचे होते. गोष्ट लक्षात ठेवायची, 7 प्रश्न चुकीचे होते मागच्या वर्षी सांगलीला. तसेच मुंबईला होते. मुंबईच्या त्या पेपरमध्ये प्रचंड अशुद्ध होते, चुकीचे होतात गोष्टी. तर ही तुमच्या वेळेस सुद्धा असणार आहे. तुम्ही असं समजू नका नाही आमचा आयुक्ताला हुशार आहे तो चुकाच नाही होऊ देणार. काय नसते, ती ऑटोमॅटिक घाई टायपिंग मध्ये इकडे तिकडे चुका होतात. जसे तुम्ही इतर ठिकाणी बघताय की कुठेही कित्येकदा त्याच्यामध्ये चुका असतात.
ते डोक्यातलं काढून टाकायचं. एखादा प्रश्न चुकीचा आहे, नेमका पहिलाच चुकीचा आलाय किंवा शेवटचा आलाय, मधला आलाय, तरी सुद्धा तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. तुम्ही तुमचा पेपर शांत डोक्याने सोडवायचा आहे. ठीक आहे. आता बघा, तुमचे पेपर हातात आल्यानंतर तुम्ही तुमचं नाव वगैरे व्यवस्थित टाका. तिथं चुकले तुम्हाला वरचं तिथला एखादा कॉन्स्टेबल खवळला, मोठ्यानं बोलला की तुमचं काय होतं, तुम्ही घाबरून जाताय. ठीक आहे. आणि मग तुमच्या पेपरवर निगेटिव्ह इफेक्ट होतोय, म्हणून तिथं तो होऊ द्यायचा नाही. काय करायचंय, ह्या पानावर समजा 10 प्रश्न आहेत. पहिल्या पानावर 10 प्रश्नापैकी तुम्हाला समजा 8 प्रश्न येत आहेत, तर त्या 8च्या 8 प्रश्नांच्या उत्तराला खून करून घ्यायची. लगेच तुमची OMR शीट काढायची. पहिले 10 प्रश्न आहेत, त्याच्यापैकी 8 जे आहेत ते क्रम न चुकता गोल करायचे आहेत. त्याची प्रॅक्टिस तुम्ही आजपासून करा, आधी केली नसेल तर. ठीक आहे. मग तुम्ही पुढचं पान घेतलं, पुढच्या पानावर समजा 12 प्रश्न आहेत, पुढचे 12 प्रश्न घ्या. त्याच्यापैकी तुम्हाला 9च येत आहेत, 5च येत आहेत. 5 आले तरी काही फरक पडत नाही. तुमचं डोकं शांत राहणं आवश्यक आहे. आता मी आमच्या राज्यसेवेचं सांगतोय की इथं एकदा मला 126 मार्क होते तरी मी पास होतो, आणि एकदा 247 मार्क होते तरी सुद्धा मी पास होतो, आणि दोन्ही वेळेस थोड्या थोड्या मार्काने पास होतो. आले का लक्षात? म्हणजे ही परीक्षा 400 पैकी इथं मी पास, आणि ही 400 पैकी इथंही मी पास. परंतु प्रश्न काय झालाय की इथं जवळपास 125 मार्कांचा फरक आहे. म्हणजे एखादं म्हणलं असतं नाही मला 126 आले, मग माझं सिलेक्शन होणार नाही, माझं लय अवघड आहे. काही प्रॉब्लेम नाही. अरे मेरिट खाली येणार आहे, पेपर अवघड आहे, हे माझं एक्झाम्पल सांगतोय, कारण मी स्वतः कधीही पोलीस भरती दिलेली नाही. इकडे जे आहे, इकडे काय होतं, पेपर त्या मानाने सोपा होता, सगळ्यांना चांगले मार्क होते, म्हणून इथं मेरिट उचललं गेलं. ही गोष्ट लक्षात ठेवायची की पेपर सोपा आहे म्हणजे मेरिट जास्त जाणार आहे. म्हणजे एखादा मुलगा म्हणला नाही मला मागच्या वेळेस ना 126 ला मी बसलो होतो, आता मला ना 226 आहेत, आता तर मला लयच मार्क पडलेत, आता माझं होणार नाही. होणार बाबा, इथं पुढे मेरिट किती आहे हे तुला माहिती नाही. ठीक आहे. तशीच गोष्ट लक्षात ठेवायची. हे 12 प्रश्न झाले, हे सोडवा. 5 आले तर 5 आले, आणि 12 पैकी 12 आले तरी टेन्शन घ्यायचं नाही. आपले गोल व्यवस्थित करून ठेवायची. कारण तुम्ही जर म्हणले शेवटच्या 10 मिनिटात 5 मिनिटात मी गोल करतो, तर प्रेशर येतो, पळापळ होती, आणि ती सवय तुम्हाला घातक असणार आहे. कारण तुम्ही काहीही अभ्यास केला तरी पेपर एकदम कठीण सुद्धा येऊ शकतो. ज्यांना वाटत नाही त्यांनी ते भंडाऱ्याचे वगैरे पेपर बघायचे, मागच्या 2 वर्षाचे प्रचंड अवघड पेपर असतात, काय कळत नाही. म्हणजे मला 75 मार्क पडले असते, खूप झालं तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्ही एक्झाम द्यायची, तुम्ही विद्यार्थी आहात, तुमचं सिलेक्शन होणार आहे, आम्हाला काय फरक पडतोय. ठीक आहे. तर असं करायचंय, आपल्याला एक एक पेपर झाला, शक्यतो एक एक पान झालं की आपले गोल करून ठेवायचे, जेणेकरून शेवटच्या टप्प्यामध्ये घोळ होणार नाही. सोपे सोपे प्रश्न आधी घ्यायचे, त्यांची ते झाले की गोल करून घ्यायचे. अवघड प्रश्नाला दुसऱ्या टप्प्यात जाता येईल. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कमीत कमी असे काही प्रश्न असतील, हे तिमाही तुम्हाला शेवटच्या टप्प्यात वाचायचं असेल तर कामाचं आहे. आपण मोफत तुम्हाला नोट्स देतोय, परंतु ह्याच्यामध्ये 1 डिसेंबर 2025 ते 1 मार्च 2026 1 मार्च पर्यंतच्या चालू घडामोडी अपडेटेड आहेत, आणि ह्याच्या पुढच्या सुद्धा आम्ही तुम्हाला दररोज महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपमध्ये मोफत देत आहोत. त्याचा फायदा घ्या. कधी कधी चालू घडामोडीचे प्रश्न आदल्या दिवसाचे सुद्धा आलेले आहेत पोलीस भरतीला. म्हणजे तुमची परीक्षा 14 तारखेला आहे, तर 12 तारखेचे प्रश्न तुम्हाला चालू घडामोडीला याआधी आलेले आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणून तुम्ही ते मोफतचा सुद्धा फायदा घ्या. हे घ्यायचं तर घ्या, नाही तर घेऊ नका, काय प्रॉब्लेम नाही. जे चांगलं वाटेल ते घ्या. परंतु हे तुमच्या पोलीस भरती सरळ सेवेच्यासाठी अतिशय उत्कृष्ट असं पुस्तक आहे. ठीक आहे. ही गोष्ट एक आहे महत्वाची. ह्याच्यासोबत तुम्हाला सध्या सुद्धा दररोज चालू घडामोडीचे दररोज प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत झालेल्या, जेणेकरून तुम्ही ऑनलाईन टेस्ट सोडवल्या, आपली टेस्ट सिरीज आहे, प्रश्न त्याचा नाही, परंतु तुम्हाला ती पेपर फॉर्मॅटमध्येच पाहिजे, कागदच पाहिजे, आणि तुम्ही ती सोडवली पाहिजे. गोल करण्याची सवय पाहिजे की मला अंतिम परीक्षेमध्ये कशा पद्धतीने गोल करायचे. पेपर दोन्ही टाईपचे येणार आहेत, सोपे आणि अवघड. ठीक आहे. मध्यम सुद्धा असणार आहेत. आता बघा, हे तुमचं झाल्यानंतर तुम्ही तुमचे व्यवस्थित गोल करून घ्यायचे. दुसऱ्या टप्प्यात जायचे. जे प्रश्न तुम्ही नंतर सोडवणार आहात त्याला काहीतरी गोल करून घ्या. की बाबा समजा असा प्रश्न 1 2 3 4 5 6 ह्याला तुम्ही गोल केलंय, ह्याला केलंय. ठीक आहे. ह्याला नाही केलं, ह्याला केलंय, पुन्हा ह्याला नाही केलं. तर हे 2 प्रश्न आपल्याला दुसऱ्या राऊंडला घ्यायचे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. प्रत्येक परीक्षेत तुम्हाला 3 ते 5 प्रश्न हे चुकीचे मिळणार आहेत. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तिथं तुम्ही ना आंदोलन करू शकता, ना तुमचा पेपर डबल होणार आहे, ना तुम्ही बोंबलून काय होणार आहे. तुम्ही आत्महत्या केली तरी काहीच होणार नाही. कारण प्रत्येकच परीक्षेत कोणत्याही असू द्या चुका असतात. स्टाफ सिलेक्शन असेल, UPSC असेल, MPSC असेल, किंवा कुठलीही एक्झाम असेल, अगदी 10वी 12वीची सुद्धा, तिथं काहीही करता येत नाही. त्यांना तेवढी परमिशन असते. ठीक आहे. त्यासोबत अनेकदा स्पेलिंग मिस्टेक असणार आहेत. ठीक आहे.
प्रश्न अपूर्ण असण्याची शक्यता आहे, त्याचं सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही. जे आलंय ते व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करायचा. उगाच नाही म्हणायचं मी आता ह्याला ऑब्जेक्शन घेतो, हा प्रश्न तर मला माहित होता आणि मग हा यांनी ऑप्शन चुकी दिल्यामुळे माझं लय नुकसान झाले. असले फालतूचे विचार मनात आणायचे नाहीत. पेपर व्यवस्थित द्यायचा आहे, शेवटपर्यंत शांत राहायचं आहे. कधी कधी तुमचं असं होणार आहे की खूप सोपा प्रश्न असणार आहे पण तुम्हाला तो आठवतच नाही. काही प्रॉब्लेम नाही, हे तुमच्या सोबत सगळ्यांनाच होणार आहे. त्यामुळं एकदम शांततेत पुढचा प्रश्न घ्यायचा. आठवलं तर ठीक आहे, नाही तर नाही आठवत. ठीक आहे. समजा माझं बॅचलर ऑफ फार्मसी झाले तर मला कधी कधी समोर प्रश्न आला हु इज फादर ऑफ फार्मसी, नाही आठवत अचानक. हिपोक्रेट्स आता आठवतोय पण मला 1 तासाने विचारलो कदाचित आठवत नाही. असे खूप प्रश्न असतात की तुम्ही सकाळी वाचलेले असतात चालू घडामोडी आणि तोच प्रश्न येतोय की सांगा अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं, त्यामध्ये जे विमान होतं ते कुठल्या कंपनीचं होतं. मग ते ऑप्शन काय देतात तुम्हाला, VSR, VLR आणि ILV. काहीच कळत नाही, ऐन वेळी तो काहीच कळत नाही. मग तुम्हाला काय करावं असं होतं. मग तुम्ही काहीतरी चुकीचं होऊन जातं, होऊ दे ना, काही प्रॉब्लेम नाही. परंतु तिथंच तुम्ही असं खोदत नाही बसायचं यार माझं का कन्फ्युजन होतंय. सोपं करू शकता तुम्ही. समजा तुम्हाला एखादा क्वेश्चन आहे 1 2 3 4 असे ऑप्शन आहेत, तुम्हाला हे कळतंय की हे बघा ह्याच्यापैकी ऑप्शन 1 तर कन्फर्म नाही, मला माहिती. जे तुम्हाला तेव्हा वाटन त्याच्यानुसार. कन्फर्म ऑप्शन 3 नाही तर पटकन 2 ला गोल करून पुढे जायचे. ठीक आहे. किंवा ते पण तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये घेऊ शकताय. परंतु घड्याळ जवळ ठेवा, साधं ठेवा. कोणतरी स्टॉप वॉच आणि डिजिटल वॉच घेऊन जाऊ नका. ठीक आहे. डिजिटल वालं स्मार्ट वालं चालत नाही. तर तिथं जाऊन बसताना ना मला घड्याळ वापरून दिलं नाही असं म्हणून चालणार नाही, कारण तशी परमिशन नसते. तुमच्या घड्याळामध्ये सगळ्या गोष्टी येतात. आमचं बघा साधं घड्याळ टायटनचं, आपलं त्यात काहीच नाही, फक्त टाइमच कळतो, बाकी काही कळत नाही. ठीक आहे. असंच वापरलं तर परीक्षेत तुम्हाला प्रॉब्लेम नसतो. प्रश्न पॅटर्न कसा असेल हा एक पोरांचा प्रश्न असतो की मागच्या वर्षी मुंबईचा पॅटर्न असा होता म्हणून मी मुंबईला फॉर्म भरला. काय संबंध नाही, त्यांना तुम्ही अडवू शकत नाहीत, कारण 25-25 प्रश्नांचा पॅटर्न असावा असं कुठेही सांगितलं नाही. त्यांनी सांगितलंय की 4 विषय असतील आणि 100 प्रश्न असतील, एवढंच तुमच्या शासन निर्णयात आहे. त्यामुळे तुम्हाला एखाद्या ठिकाणी 70 प्रश्न फक्त जीके वर दिसणार आहेत, काही प्रॉब्लेम नाही. काही ठिकाणी फक्त 25 प्रश्न जीके वर दिसणार आहेत. बदल जास्त जीके घटकातच होतो. 70 प्रश्न मराठीवर तुम्हाला कुठेही दिसणार नाहीत. 70 प्रश्न तुम्हाला फक्त जीके घटकावर दिसणार आहेत. 25-25चा पॅटर्न असेल किंवा कुठलाही असेल, ठीक आहे, त्याच्यावर अजिबात विचार करायचा नाही. न ते एखाद्याला म्हणतात मग ठाण्याला असा पॅटर्न असतो म्हणून मी ठाण्याला फॉर्म भरला होता आणि ह्यावेळेस ठाण्यावाल्यांनी 25-25चा पॅटर्न टाकला, त्यांना कोणीही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. 2-4 प्रश्न चुकीचे येणार आहेत. तुम्ही डोकं शांत ठेवायचं आहे, शांत मनाने पेपर सोडवायचा आहे. शेवटच्या टप्प्यात सोशल मीडिया किंवा तुमचं जे ऑनलाईन क्लासेस आहेत, आपले असू द्या कोणाचे असू द्या, तिकडे जास्त लक्ष न देता तुमचं पुस्तक वाचण्यावर लक्ष द्या, कारण शेवटच्या टप्प्यात तुमच्या तेच लक्षात राहणार आहे. इकडे काय होतं, तुम्ही क्लास लावताय ऑनलाईन आणि नुसते नोटिफिकेशन येत आहेत, पिंकीचा मेसेज आला, पप्प्याचा मेसेज आला आणि त्याच्यात तुमचा टाइमपास होतोय. तो टाइमपास होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही तुमचं पुस्तक वाचा. शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही जिथे जिथे अंडरलाईन केलंय किंवा हायलाईट केलंय, मग प्रश्नसंच असेल, तुमच्या नोट्स असतील, तुमचं गाईड असेल, तुमचा उबरदीचा राजमार्ग असेल तर काळा घोडा पांढरा घोडा असेल, तुम्ही जिथं अंडरलाईन केलंय किंवा असं हायलाईट केलंय नाही का वेगवेगळ्या पद्धतीनं, तर तेवढं फक्त वाचा, पुन्हा पुन्हा वाचा. जे विद्यार्थ्यांनी कधी अभ्यासच नाही केला, नुसतेच पळत होते किंवा पहिल्यांदाच पोलीस भरती करतायत, त्यांनी काय करा, इतर विद्यार्थ्यांचे पुस्तकं घ्या. फक्त विद्यार्थी हुशार असावा, शहाणा असावा आणि त्यानं जिथं खुणा केल्या ते फक्त वाचा, जेणेकरून तुमचा कमी वेळेत जास्त अभ्यास होईल. अभ्यास झाल्यानंतर अजिबात त्या गोष्टीवर विचार करायचा नाही. जर तुमची अजून एखादी लेखी परीक्षा बाकी असेल तर तिचा अभ्यास करा, कोणाचं ग्राउंड असेल बाकी त्याचा विचार करा. परंतु माझा स्कोर एवढा आला लगेच स्टेटस टाकतोय आणि काहीतरी टाकतोय, काहीही उपयोग होणार नाही. तुम्हाला सोपा पेपर आला, तुम्हाला ग्राउंडला कुठेतरी 45 आहेत आणि इकडे लेखीला 90 पडले, तरीही शांत राहायचं आहे, कारण तुमच्यापेक्षा डॉन लोक तुमची वाट बघतायत. आलं लक्षात? त्याच्यामुळं नको त्या गोष्टीत लक्ष घालायचं नाही. त्यामध्ये सुद्धा माजी सैनिक असतील, खेळाडू असतील, SC ST असतील किंवा महिला असतील, जिथं थोडं मेरिट कमी लागते, त्यांना कमी टेन्शन घेण्याची गोष्ट आहे. फक्त तुम्ही टेन्शन नाही घेतलं, प्लॅन करून एक्झाम दिली तरी सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. चुकीच्या प्रश्नाबद्दल वेळ वायाला घालू नका, नको त्या गोष्टीवर वाद घालू नका. आणि कोणीतरी आपल्या मागचा किंवा पुढचा हुशार दिसतोय, कसा दिसतोय की त्यानं शर्टिंग केलेली आहे,
त्याच्या शर्टला इस्त्री आहे, त्याचा शर्ट व्हाईट आहे, त्यानं चष्मा लावलेला आहे आणि चांगला असं एकदम तेल लावून लावून भांग पाडलेला आहे, ह्याचा अर्थ तो हुशार आहे असा होत नाही. आलं लक्षात? हुशारी ही वेगळी असते. तुम्ही ज्याला हुशार म्हणताय त्याला मार्क पडायचे 60 आणि तुमचे मनाचे होते 75-80. असं व्हायला नको. हुशार दिसण्यावर नसतं. काही लोकांचा नुसता कॉन्फिडन्स असतो, मी लय भारी, मी जगात भारी. अरे मग दाखव ना, निकाल दाखव ना. निकाल नाही दाखवला ते नाही विचारायचं. ठीक आहे, तसं होतं. आणि तसं होऊ नये म्हणून काय करायचं आहे, तुम्ही तुमचं व्यवस्थित प्लॅन करायचं आहे. डरकाळी टाकणार आहे ते कुठेतरी मराठीत म्हणे, गरजेल तो पडेल काय. काही ढग नुसते गरजेत असतात, नुसता आवाज त्यांचा ह्या मोठाचे मोठा आवाज, खाली पाणीच पडत नाही. तसं असतं प्रत्येक ठिकाणी. तर ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे की जेव्हा जेव्हा तुम्ही परीक्षेला जाणार आहात, कोणाकडे तरी बघून तो खूप हुशार असेल आणि मी त्याचं बघून लिहीन, ह्या फंदात पडायचं नाही. सगळ्यात महत्वाचं, अजूनही तुम्हाला काही लोक लावतील फोन की 2 लाख द्या, पोलीस भरतीला काम करून देतो. ठीक आहे, असं काही पोलीस भरतीत होत नाही. पोलीस भरतीत जो घोटाळा आहे तो घोटाळा आहेच. घोटाळा नसेल तर संबंधित पोलीस प्रमुखांना माझी अजूनही सांगणे की तुम्ही तुमचे व्हिडिओ आम्हाला दाखवा किंवा आमच्या सोबत बघा, तुमच्याकडे घोटाळा आहे की नाही. मग ते जळगाव असेल, मुंबई असेल, त्यांच्या मैदानी चाचणीमध्ये प्रॉब्लेम होते, त्यांनी विद्यार्थ्यावर दडपण आणले, विद्यार्थ्यांना मारहाण केली, शिवीगाळ केली, दमदाटी केली, ह्या सगळ्या गोष्टी तिथं घडलेल्या आहेत. आहे हिंमत, काढा कॅमेरे म्हणा, काढा रेकॉर्डिंग, कारण रेकॉर्डिंग तुमच्याकडे, तुमच्या परवानगीशिवाय तुम्ही आम्हाला देणार नाहीत, ही फॅक्ट आहे. परंतु इथं घोटाळा होण्याची काहीही शक्यता वाटत नाही. कोणीतरी 2 लाख 5 लाख तुम्हाला सांगेल पण, परंतु काही नाही. जर आमचं कुठं काहीच नाही, तिथं आम्ही सगळीकडे जाऊन आलो, कुठेही काही होण्याची शक्यता नाही. फक्त काही पोलीस प्रमुखांनी काही विशिष्ट खासगी कंपनीकडून पैसे घेतलेत असा आरोप आहे. ठीक आहे, पैसे खाल्लेत किंवा तू मला आमच्या तिथं ये, खासगी कंपनीला सांगितले, मला त्या बदल्यात 1 कोटी रुपये दे आणि तुझी आम्ही यंत्रणा कामाला लावू, अशा पद्धतीने ऍक्च्युअल गोष्टी तिथं घडलेल्या आहेत असं विद्यार्थी सांगतात आम्हाला किंवा संबंधित तिथले लोक सांगतात की पैसे खाऊन संबंधित आयुक्तांना काय केलेलं आहे, 100 मीटरच्या जुन्या चिप वापरल्यात, त्यामुळे विद्यार्थी अन्याय झालाय. जो विद्यार्थी ओरडन त्याला मारहाण केलेली आहे, शिवीगाळ केलेली आहे, ह्या फॅक्ट आहेत. परंतु ते सगळं विसरून जा. आता जी तुमची लेखी परीक्षा आहे, कारण मित्रांनो काय होतंय, आम्ही जेव्हा लढतोय तेव्हा एखादं जर खरोखर झोपलेला असेल तर झोपलेल्या माणसाला उठवता येतं. ह्यांनी ढोंग केलेलं आहे, झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही. यांना माहिती मी पैसे खाल्लेत किंवा आमच्या सिस्टीम मध्ये असा फॉल्ट आहे. मग ह्यांना काय होतंय, ह्यांना उठवता येत नाही, कारण हे मान्यच करायला तयार नसतात. इतर ठिकाणी मात्र लोकांना आधीच माहित होतं, त्यांनी बिचाऱ्यांनी काही घेतलं का नाही माहित नाही आपल्याला. परंतु इतर ठिकाणी काही मैदानीमध्ये जास्त गोंधळ झालेला नाही, उंचीमध्ये काही ठिकाणी प्रॉब्लेम होते, तर आपण बऱ्याच ठिकाणी तिथं विद्यार्थ्यांना मदत केली आहे. विद्यार्थी पण पुन्हा आलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा आम्ही उभे राहणार आहोत. परंतु आता जे विद्यार्थी लेखी परीक्षेला आहेत त्यांनी लक्षात ठेवा, बाकीचं सगळं विसरा. तुमची लेखी परीक्षा आहे तर डोकं शांत ठेवा. पुढचे 8-10 दिवस जे तुमच्याकडे आहेत पेपर व्यवस्थित द्या, कारण शेवटचे 90 मिनिटं खूप महत्वाचे आहेत. अनेकदा एखादा विद्यार्थी जो ऍव्हरेज 80 घेतोय, एका अकॅडमीतले मुलं आहेत किंवा एका अभ्यासिकेतले आहेत, एका गावातले आहेत, डोकं शांत ठेवल्यामुळे ह्याचे 2 मार्क वाढतात आणि डोकं शांत न ठेवल्यामुळे ह्याचे 2 मार्क कमी होतात. एवढाच गॅप पडतो. एक 82ला जातो, अभ्यास सेम आहे, एका गावातले आहेत, एका अकॅडमीतले आहेत, सेम पुस्तकं वाचलेत, ह्यानं काळा घोडा आणि पांढरा घोडा वाचला, त्यानं पण वाचला, दोघांनी कॉमन घेतले होते. परंतु काय झालं, ह्यानं काय केलं, डोकं शांत ठेवले आणि ह्यानं काय केलं, गडबड केली. नाही 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 काही नाही, मला काळ्या घोड्यातलं 5 नंबर आठवतंय, पण काय असन स्पष्टीकरण मला आठवना. मग ह्या विद्यार्थ्याचं काय झालं, इथं नुकसान झालं, कारण त्यानं काय केलं, तिथं चुकीच्या ठिकाणी गोल केलेले आहेत, कारण ते गडबडलेलं आहे, त्याला वेळ पुरला नाही, त्याच्या सिली मिस्टेक झाल्या गोल करताना. म्हणून सांगतोय की एकच मुलगा, तेच घोडे वाचणारा मुलगा, पण शांत डोकं ठेवणारा 82 घेतोय आणि गोंधळ घालणारा 78 घेतोय आणि हा मग वेटिंगला सुद्धा बसत नाही आणि ह्याचं सिलेक्शन होऊन जातंय. ठीक आहे, ह्या गोष्टी आहेत तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. लक्ष द्या. सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि काही अडचण आली तर बिंदास सांगत चला. धन्यवाद.